वारकरी संप्रदाय हा समाजाला संस्काराची दिशा देणारा असून वारकरी शिक्षण संस्थातील मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च शासनाने करावा अशी मागणी हरिभक्त परायण विठ्ठल पाटील यांनी आळंदी येथील संत तुकाराम बीजोत्सव व भव्य दिंडी सोहळा प्रसंगी केली। सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथील मावळ तालुका धर्मशाळेमध्ये संत तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। आळंदीत दिंडी प्रदक्षिणेच्या येथील 40 वर वारकरी शिक्षण संस्थांतील 1,500 मुलांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरापासून ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात दिंडी काढून प्रदक्षिणा घालत दिंडीचे हरिनाम गजरात कार्यक्रमस्थळी आगमन झाले। साहित्य परिषदेचे सचिव लक्ष्मण शेठ शेरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, व्यवस्थापक माऊली वीर, संजय महाजन घुंडरे, साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर बुवा, सहसचिव नरहरी बुवा चौधरी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब महाराज हांडे, जिल्हाध्यक्ष प्रशांत महाराज मोरे, उपाध्यक्ष पुंडलिक महाराज चौरे, महिला जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण सविताताई गवते, पुणे शहराध्यक्ष आनंद महाराज कदम, सहसचिव हरिभक्त परायण शामराव गायकवाड, सदस्य हरिभक्त परायण राजेंद्र गरुड, हरिभक्त परायण पोपट महाराज मिडगुले, ज्ञानेश्वर मिडगुले, हरिभक्त परायण गणेश मालुचकर, जिल्ह्यातील साहित्य परिषदेचे सदस्य सावता महाराज शिक्षण संस्थेतील ज्ञानेश्वर महाराज गवळी व 40 वारकरी शिक्षण संस्थेचे चालक, व्यवस्थापक, अध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते। याच बातमीची क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी।